पुढची बातमी तितकीच महत्त्वाची। राजकीय विश्वातून मंत्रिमंडळात डावललं, त्यामुळे अद्यापही छगन भुजबळांची नाराजी कायमच दिसते। मात्र आज शिर्डीमध्ये भरलेल्या राष्ट्रवादीच्या अधिवेशनासाठी भुजबळांनी उपस्थिती लावली असल्याचं कळतं। तर प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांनी मात्र गळ घातली आणि त्यामुळे मी आलोय, मात्र माझी नाराजी दूर झाली आहे असं काहीही नाहीये, ही प्रतिक्रिया छगन भुजबळ यांनी दिली असल्याचंही पाहायला मिळतं। दूर झाले की नाही हा मुद्दा येत नाही। हे पक्षाचं शिबिर आहे, कुणाही व्यक्तीचं शिबिर नाही। मला काल सुद्धा जे आहे प्रफुल्लभाई पटेल हे 2 तास येऊन भेटले आणि त्यांनी सांगितलं थोडा वेळ तरी तुम्ही यायला हवं, गळ घातली। प्रांताध्यक्ष तटकरे यांनी सुद्धा फोन करून सांगितले तुम्ही थोडा वेळ तरी यायला पाहिजे, म्हणून मी आलेलो आहे। तर आपण पाहतोय शिर्डीमध्ये खरं तर या अधिवेशनाला सुरुवात झाली, मात्र ही जी दृश्य आपण आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर पाहतोय ही दृश्य अतिशय बोलकी आहेत। एकीकडे आपण पाहतोय अजित पवार बसलेले आहेत, त्यांच्या शेजारी सुनील तटकरे यांच्या शेजारी छगन भुजबळ यांना आपण या दृश्यांमध्ये पाहतोय। सुनील तटकरे यांनी गळ घातली म्हणून मी अधिवेशनाला आलोय असं आत्ताच छगन भुजबळ यांनी सांगितलं। माझी नाराजी दूर झालेली नाहीये असंही त्यांनी सांगितलं। मात्र 2 दिवस चालणाऱ्या शिर्डीमधल्या या अधिवेशनामध्ये मात्र छगन भुजबळ यांची उपस्थिती लक्षवेधक ठरते। मात्र असं का? कारण आपण पाहतो या ठिकाणी सुद्धा छगन भुजबळ यांचा जो मान आहे, पहिल्या क्रमांकाचा मान हा छगन भुजबळ यांना या ठिकाणी देण्यात आलेला आहे। आपण पाहतोय सुनेत्रा पवार सुद्धा यामध्ये दिसताय, याशिवाय अजित पवार, सुनील तटकरे, हसन मुश्रीफ आणि छगन भुजबळ हे पहिल्या रांगेमध्ये आपल्याला सध्या तरी पाहायला मिळत आहे। तर राष्ट्रवादीचं शिर्डीमध्ये हे अधिवेशन सुरू आहे आणि अधिवेशनातली ही एक्सक्लुझिव्ह दृश्य तुम्ही फक्त साम टीव्ही वरती बघू शकताय। तर छगन भुजबळ हे साधारणतः गेल्या 1.5 महिन्यापासून नाराज आहेत। जेव्हापासून मंत्रिमंडळाचा विस्तार झालाय तेव्हापासून भुजबळ नाराज आहेत। मंत्रिपदामधून मंत्रिमंडळातून डावलल्यानं ते नाराज आहे आणि त्यांची नाराजी अद्यापही कायम आहे।